हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. राघव सकाळी उठून त्याच्या बास्केटसोबत खेळत होता आणि तो नेमकं कॉटवर पण होता. नेमकं मी तिथे पोहोचले, नशीब नाही तर तो खालीच आला असता. ते मस्तच त्याचे कपडे काढून त्याच्या बास्केटसोबत खेळत राहिला. काय त्याला त्याच्या आजी बाबाकडे दिले आणि त्यानंतर मी कामे केली. आम्हाला निवेदन पण द्यायचे होते, तोपर्यंत आम्ही निवेदनाची तयारी केली. त्यानंतर राघवला आंघोळ घालून झोपी लावलं आणि मग निवेदन भरून निवेदन देऊन आलो. आमच्या आखाड्यातले पहिले निवेदन. त्यानंतर आम्ही महालक्ष्मीला गेलो. महालक्ष्मीला निवेदन दिले. तिथे खूप सारी मावश्या होत्या, त्यांना मग हळदी कुंकू लावलं, त्यांचे दर्शन घेतले आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर राघव पण उठेल होता. मग त्याला त्याच्या पप्पाने तयार केले, कपडे वगैरे घातले आणि परत मग आम्ही बाहेर आलो. हॉलमध्ये जेवण केलं. जेवण केल्यानंतर राघवला खाऊ घातले. आमचे जेवण झाल्यानंतर आम्हाला राघव भूमीचा आदूचा फोटोशूट करायचा होता. आम्ही पटापट आमचे भांडे झाडून वगैरे घेतले, कामं आवरून घेतले आणि त्यानंतर आम्ही मग फोटोशूटची तयारी केली. चला तर मग तुम्हाला दाखवते आम्ही कशी फोटोशूट केला. मी भूमीचे फोटो काढत होते तर राघव मस्त तिला हसत होता. व्हिडिओ फक्त 15 मिनिटाचा असतो, पण त्यामागं खूप मोठी मेहनत असते. खरंच खूप टाईम लागून जातो आणि खूप माणूस दमून पण जातं एक व्हिडिओ काढण्यासाठी. त्यानंतर आमच्या आत्तूनी सगळं डेकोरेशन करून घेतलं. त्यांना सगळं आम्ही सामान बाहेर आणून दिलं. आम्ही बाहेरच फोटोशूट केला होता, त्यामुळे तिथे बाहेर सगळं सामान आत्तूला नेऊन दिलं. आत्तूने सगळं सामान मांडलं आणि त्यानंतर त्यांनीच फोटो काढले आणि शूट पण त्यांनीच केलं. आत्तू सजावट करत होते त्यावेळेस भूमी तिथेच हिंडत होती आणि भूमी पण त्यांना मदत करू लागत होती. आत्तू थांब गं, मी हे करते, आत्तू थांब गं, मी ते करते आणि सगळं केलेलं परत काढून घेत होती. त्यामुळे आम्हाला अजूनच जास्त टाईम लागत होता फोटो काढण्याला आणि सजावट करायला. आमचं इकडं आवतूच तर तोपर्यंत आदूचा पार्किंगला आत्तूने फोटोशूट केला. आदूचा खूपच मस्त फोटोशूट झाला. आत्तूने खूपच छान फोटोशूट केला. आदू सांगाल तसं आत्तू तसं करत होता, त्यामुळे त्याचा फोटोशूट अजूनच मस्त झाला. एकदम भारी आदूचा फोटोशूट होऊन गेला. आदूचा फोटोशूट झाल्यानंतर मग आम्ही लगेच राघवचा पण फोटोशूट करायला घेतला, कारण तो खूपच जास्त चिडचिड करायला लागला होता. राघव जास्त चिडचिड असल्यामुळे त्यांनी काही जास्त फोटो काढून नाही दिले आणि व्हिडिओ पण त्याने जास्त काढून नाही दिले. तो जास्तच एक हे ओढ ते ओढ करत होता. जेवढं डेकोरेशन केलं तेवढं सगळं पांगापांगी चालू होती. त्याचे फोटोशूट तो जास्तच वडावडी करत होता, त्यामुळे त्याचे 4-5 व्हिडिओ काढले आणि लगेच मग तिघांचा पण फोटोशूट करून घेतला. त्यात तो एवढा अगोचर आहे की त्याला आदूदादाच्या मांडीवर दिलं तरी तो आदूदादाच्या मांडीवर बसतही नव्हता. त्याला नुसतं हे ओढ ते ओढ करायचं होतं. मग आम्ही फेटा वगैरे बांधायला त्याने सगळंच काढून टाकलं. मग त्याला आम्ही काढून घेतला आणि मग नंतर आदूचा आणि भूमीचा